गोष्ट चित्र. मोबाईलवरती रिंग जात होती. फारशी उत्कंठा नव्हती, परंतु वर्किंग डे असल्या कारणाने कॉल घेणे जबाबदारीचे होते. चिन्मय अगदी साधं सरळ व्यक्तिमत्व. सामान्य कुटुंबातलं असामान्य, बापाचं एकुलतं एक पोर. वडील राजकारणात, घरात कार्यकर्ता मंडळीची गर्दी असायची. लहानपणापासून राजकारण हा शब्द कानांना इतक्यांदा ऐकायला मिळाला की घरी आलेला कोणत्या पक्षाचा असावा हे तो पहिल्या 2 वाक्यातून ओळखून घ्यायचा. इतकं सारं असलं तरी राजकारणात भविष्यातही न येण्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधलेली. आवडीच्या क्षेत्रातच करिअर करावं हा त्याचा निर्धार पक्का होता. चित्रकलेच्या प्रेमात चिन्मय हरवून गेलेला. कागदावरती रेषा जरी ओढल्या तरी ते दर्शक चित्रकासारखं असायचं. याच चित्रकलेने त्याला पुढे नाव दिलं. वारसा हक्काने मिळणार कदाचित यापेक्षा मोठं असतं, परंतु आनंद, समाधान किंबहुना वाट्याला आलेल्या स्ट्रगलचा आस्वाद जरा निराळाच. फाईन आर्ट्सला शिकत असताना ती त्याला आवडली. तिलाही तो आवडू लागला होता, परंतु तिला नेमकं काय आवडत होतं हे कळत नव्हतं. त्याचे बोलके चित्र की चित्रांना रेखाटणारा तो. भावनेच्या भरात का होईना एक दिवस तिला प्रपोज करायला तो गेला. तिला म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचं. अरे आज असं डायरेक्ट नेहमीसारखं वाक्यांना फोडणी न देता बोलतोय. हो, आता माझ्या मनाची घुसमट होते. गेल्या काही दिवसात मी एकाही चित्राला पूर्णपणे न्याय देऊ शकत नाहीये. अरे होतं असं कधी कधी. कामाचा व्याप वाढला की मनही थकतं, मग नाही सुचत काही. आणि मनच हरविलं असेल तर. ती निशब्द झाली. तिला काय बोलावं काही कळेना. भांबावून सोडलेल्या मनस्थितीत ती विषय बदलू बघत होती. आपण उद्या फिरायला जायचं लोणावळ्याला. सुरभी विषय भटकतोय. मला काय म्हणायचं आहे हे कदाचित तुला कळलं असेल. माझ्या प्रश्नाचे उत्तर हवंय. ती गंभीरतेने हळूहळू हॉल बाहेर निघून गेली. आजपर्यंत तिने त्या प्रश्नाचं उत्तर दिलेले नव्हतं. चिन्मयने मोबाईल उचलला. काही वाक्यानंतर डोळ्यात पाणी तरारलं. तिच्या नकळत तिच्यापासून इतक्या वर्षापासून लपून ठेवलेलं तिचं चित्र प्रदर्शनीमध्ये अव्वल आलेलं होतं. तिच्या चित्राला जास्तीत जास्त बोलीवरती खरेदी करण्यात आलं होतं. मोबाईलच्या स्क्रीनवरती आसवांचे थेंब पडत होते. स्क्रीनवरती असलेला तिचा चेहरा धूसर होत होता.